श्री स्वामी शिवानंद महाराज, पांगरे गाव, स्वामी गावचे खोत, सोसायटी प्रसिद्धी. पांगरे गाव आजूबाजूला जंगल डोंगरी यांनी व्यापलेले आहे. गाशी संबंध जवळजवळ नसल्यासारखा. गावात जायला साधा बैलगाडीचाही रस्ता नाही. सहज प्रवास पायी. अगदी जवळ मोठा गाव राजापूर ते 6 मैल अंतरावर कोणतीही वस्तू लागली तर आधी 10-6 मैलाचा रपेट केल्याशिवाय बाजार दिसायचा नाही. असे एखादा निसर्गरम्य ठिकाण आहे हे सारे पांगरे गाव. त्यामुळे स्वामी अनेक वस्तूंच्या औषधाचा संग्रह करीत असत. अगदी सुईदोरा, धौतटाक, पेन्सिल, स्टॅम्प पॅड, शाई, खोडरबर यासारख्या शालेय वस्तू, अनेक वनौषधी काढे वगैरे त्यावेळी पेटंट असलेल्या औषधांपर्यंत, तसेच गावात सहसा न मिळू शकणाऱ्या केशर, वेलची, लवंग यासारख्या वस्तू किंवा मनुका, खारीक यासारख्या औषध काढ्यात लागणारे जिन्नस, हरडा, बेहडा, वाक्याची शेंग, बेलफळ हे सुद्धा अनेक जिन्नस त्यांच्या संग्रही असत. गावात कोणाकडे मिळणार नाही अशी गोष्ट स्वामींकडे हमखास मिळेल याचा विचार अडलेले अनेक लोक त्यांच्याकडे येत. सेवावृत्ती स्वामी प्रत्येकाला अडचणी वेळी त्या सर्व गोष्टी मुक्त असताना देत. पांगरे गावचे खोत असल्याने आले गेल्याचे घर, स्वतःची चोख आपुलकीच्या वागणुकीने व दुसऱ्यांची प्रसंगी उपयोग पडण्याच्या वृत्तीमुळे पंचक्रोशाच्या मान्यवर व्यक्ती म्हणून त्यांची स्वकृतत्वाने आपले स्थान प्रसर केले होते. आजूबाजूला कोणाकडे लग्न असो किंवा काही कार्यक्रम वा कोणास कसला प्रसंग आलेला असो, स्वामी मंदिर धावून गेले नाहीत असे कधीच झाले नाही. अशा वागणुकीमुळे प्रत्येक वेळा पदरमोड देखील होत असे. पण कधी त्यांच्या तोंडेवाटी त्याबद्दल एक अवक्षर देखील कोणाला ऐकू आले नाही. दार एक आर्थिक टंचाई असली तरी दारिद्र्य नव्हते. त्यावेळी पांगरे गावात सर्व प्रकारचे पीक येत असत. फंडाची वसुली योग्य प्रकारे होत असे. तूर, हरभरा, चवळी, मूग, वाटाणा, उडीद, गहू, ज्वारी अशा घाटावरची धान्ये तर होतच, पण हळद, धने, वाले, थोडा